निकृष्ट बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाईची भाजपाने केली मागणी। खामगाव व शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी संबंधित बीज उत्पादक कंपनीवर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने करण्यात आली। 9 जुलै 2026 रोजी तहसीलदार व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत कृषी मंत्री दत्ताजी भरणे तसेच कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांना निवेदन देण्यात आले। पुरेसा पाऊस होऊनही हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेकडो हेक्टरवरील पेरणी वाया गेले। तसेच संबंधित कृषी केंद्रांनी बियाणे बदलून देण्यास असमर्थता दर्शवल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे। अशा कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे। यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नरेंद्र शिंगोटे, श्यामसुंदर पाटेखेडे, राजेश तेलंग, चेतन फुंडकर, महादेव देशमुख, प्रदीप हरमकार, नंदकिशोर टिकार, राजेश टिकार, दत्तात्रय टिकार, प्रवीण टिकार, विठ्ठल अंभोरे, वैभव ढोरे, भगवान सिंग सोळंके, शालिकराम राठोड, युवराज मोरे, मुरलीधर दळवी, योगेश राऊत व दादाराव चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते।